नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तेलुगूमध्ये आपल्या किचनमधल्या सामानाला काय काय म्हणतात. जसं आपण किराणा सामान आणतो किंवा किचनमध्ये काही भांडी असतील तर त्यांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला. तर पहिलं आहे डाळ. डाळ म्हणजे पप्पू. हे बऱ्याच जणांना माहीत असतं, कारण की इकडं तर मेन अन्न म्हणजेच डाळ आहे. तांदूळ, बिय्यम. तांदळाला बिय्यम म्हणतात, पण शिजवलेला तांदूळ म्हणजे भातला अन्नम म्हणतात. तेल. तेल असेल कुठलंही त्याला नूने, पण अगर गोडे तेल असेल तर मंची नूने. गोडे तेलला मंची नूने. त्यानंतर शेंगदाणे, वेरू शनगा. डाळवं, फुटनाल पप्पू. आता डाळवला आपल्याकडेच खूप सारे नाव आहेत. काही ठिकाणी डाळ्या पण म्हणतात, काही ठिकाणी फुटाणी पण म्हणतात आणि डाळवं पण म्हणतात. तर त्याला इकडे म्हणतात फुटनाल पप्पू. जसं की वेरू शनगा, फुटनाल पप्पू हे चटण्यांमध्ये वापरतात, म्हणून ते आपल्याला आणावं लागतं किराणा सामानामध्ये. तर काय, वेरू शनगा, फुटनाल पप्पू. पोहे, अटुकुलू. हळद, पसुपू. मीठ, उप्पू. मिरची पूड, कारम पोडी. आता पूड म्हणजे कसलीही पूड किंवा पावडर जर असेल तर सरळ त्याला पोडीच म्हणतात. जसं की आता चहा पावडर जरी असले तरी इकडे टी पोडी असंच म्हणतात. पावडर म्हणजे पोडी, मग ती कसलीही पावडर असो. त्यानंतर पीठ. पीठ म्हणजे पिंडी. जसं की तुम्हाला पाहिजे तांदळाचं पीठ, तर तुम्ही काय म्हणणार? बिय्यम पिंडी गावाली. तर असं पीठ म्हणजे पिंडी. त्यानंतर येतो साबण, आपल्या रोजच्या वापरातला, त्याला म्हणतात सब्बू. खोबरे. खोबरेला म्हणतात कोब्बेरा. साखर, चक्केरा. तवा आपला डोसा करण्याचा त्याला म्हणतात पेंका. हंडा किंवा घडा याला म्हणतात बिंदे. रांजण किंवा आपण माठ देखील म्हणतो, त्याला म्हणतात कुंडा. उलथणे, घरिटे. झाकण, झाकणला म्हणतात मुथा. सुरी किंवा चाकू याला म्हणतात कत्ती. झाडूला म्हणतात चिपिरी. ही झाली आपली रोजच्या वापरातली किचनमधली काही ठराविक मी यादी केली आहे, त्याचं दिलंय. त्यानंतर आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे, मीठला उप्पू म्हणतात. जसं आपण म्हणतो यात मीठ साखर मीठ आणि मिरची घाल, तर तसंच इकडं पण आहे उप्पुकारम. उप्पुकारम वेयी म्हणजे याच्यात थोडंसं मीठ, म्हणजे उप्पुकारम वेयी म्हणजे थोडंसं मीठ मिरची टाक अजून भाजीमध्ये. त्यानंतर पप्पू, बिय्यम हे तुम्हाला सगळं माहीतच असेल. इकडं पोह्यांचा सुद्धा आपल्या दोशामध्ये वापर होतो, म्हणून पोहे सुद्धा, असं पोहे बनवून तर खात नाही आपल्यासारख्या नाश्त्याला, पण पोह्यांचा वापर हा डोशाच्या पिठात होतो आणि त्यामुळे ते देखील इकडं पोहे खातात लोक. तर ही झाली आपली किराणा सामान यादी किंवा घरच्या वस्तूंची नावे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.